गालबोट लागलेल्या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण बघणार आहोत. त्यापूर्वी एक विशेष बातमी बघूया. खासदार संजय राऊतांनी सामनातील रोखठोक सदरातून एकनाथ शिंदेंवरती तोफ डागलेली आहे. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे मनाने कोलमडले तसा टोला राऊतांनी लगावलेला आहे. त्यावरती शिवसेना आणि महायुतीच्या नेत्यांनी संजय राऊतांवरती पलटवार केलेला आहे. वायफळ टीका हीच आता सामनाची ओळख झाल्याचा टोला संजय शिरसाट यांनी लगावलेला आहे. बघूया. दैनिक सामनाच्या रोखठोक स्तंभातून संजय राऊतांनी त्यांच्या लेखणीतून दाणादाण उडवून दिली आहे. रोखठोकच्या माध्यमातून संजय राऊतांनी अनेक गौप्यस्फोट केले. इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एका आमदारानं धक्कादायक माहिती दिल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं. शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायलाच तयार नाहीत. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिंदे आणि फडणवीसांची 2 दिशांना तोंड होती. आता फडणवीस त्यांचे उट्टे काढतात, कारण शिंदेंच्या हातात काहीच राहिलं नाही. एकनाथ शिंदे मनाने कोलमडलेत. निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू आणि नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा असं आश्वासन दिलं होतं. शिंदेंनी निवडणुकीत पैसा टाकला, पण शहाने दिलेलं आश्वासन पाळलं नाही. आपली फसवणूक झाली. एकनाथ शिंदे आणि आमदारांचे फोन टॅप केले जात आहेत अशी शिंदेंना खात्री वाटते. दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदेंना संशय आहे. पण शिंदेंची पुरती कोंडी झाल्याचं संजय राऊतांनी रोखठोकमध्ये नमूद केलंय. मला विधानसभा 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा. मी खोटं बोलत नाही. आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं. ठीक आहे, काही मंत्रिपदं दिली, काही महत्त्वाची खाती दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही. रोखठोक स्तंभातून संजय राऊतांनी महायुतीतील नेते आणि एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावरही भाष्य केलं. फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळाच्या बैठकींनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे. दुःखाचा कडेलोट झाला की उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने साताऱ्यातील दरेगाव गाठतात व डोके शांत झाले की ठाण्याला परत येतात. पण डोके शांत झाले तरी त्यांचे मनस्वास्थ्य सुधारत नाही अशी जिव्हारी लागणारी टीका संजय राऊतांनी केली. संजय राऊतांनी केलेल्या टीकेमुळे महायुतीचे नेते चांगलेच संतापले. त्यांनीही संजय राऊतांना जळजळीत उत्तर दिलंय. टीका करणं किंवा इतरांवर वायफट बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालेलं आहे. म्हणून त्याला आता नीतिमत्ता राहिलेली नाही. त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या सहन होत नाही, म्हणून आम्ही त्यांची काळजीसुद्धा करत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरू केलेलं आहे, किती काळा जादू करायला सुरू केलेलं, ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल. संजय राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार असल्यानं प्रतिस्पर्धी पक्षाचा ते दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाचार घेत असतात. तसंच संपादक असल्यानं सामनातील अग्रलेख आणि रोखठोक स्तंभातूनही लेखणीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवत असतात. संजय राऊत दुहेरी हल्ला करत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी महायुतीचे नेतेही आक्रमक भाषेत त्यांना उत्तर देतात. परिणामी दररोज राजकीय सामना सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.